लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसलेला पाहायला मिळतो आहे। 30 दिवसाच्या आत दुसऱ्यांदा अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे आणि शेती पिकांना बसलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। प्रामुख्याने लातूर जिल्ह्यातले शेतकरी गहू आणि ज्वारीचं पीक घेतात आणि आपण जर पाहिलं तर रब्बी हंगामामध्ये अवकाळी पावसाचा मोठा फटका जो आहे तो ज्वारी पिकाला बसलेला आपल्याला पाहायला मिळतं आहे। लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यामध्ये असलेल्या लखमापूर गावच्या शिवारामध्ये आपण आहोत। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं ज्वारीची पिकं जी आहेत ती पूर्णपणे आडवी झालेली आहेत। वादळी वाऱ्यासह गारपीट झालेली आहे अनेक भागामध्ये। लातूर जिल्ह्यातल्या निलंगा, उदगीर, रेणापूर, चाकूर आणि अहमदपूर तालुक्यामध्ये प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणामध्ये वादळी वाऱ्यासह गारांसह पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। कारण गहू, हरभरा आणि ज्वारी पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे, आंब्याचंही मोठं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। लखमापूरचे शेतकरी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। मला सांगा, काय परिस्थिती झाली आहे तुमच्या गावाच्या शिवारामध्ये? कोणत्या कोणत्या पिकांचं नुकसान झालं आहे? गहू, ज्वारी, हरभरा प्रामुख्याने आता सध्या 3 पिकं होते। तिन्ही पिकं ह्या 1.5 महिन्यामध्ये 2 वेळेस अवकाळी पावसामुळं अक्षरशः हरभऱ्याचं तर घाटेसुद्धा व्यवस्था येत नाहीत। आणि ज्वारीचं पाहिलं तर एकंदर काळी ढूस ज्वारी झाली आहे, त्याला मोड फुटलेले आहेत, ज्वारी पूर्ण आडवी पडली आहे, कापता येत नाही, हे करता येत नाही। गव्हाचं पूर्ण गहू आडवा पडला आहे, त्याच्यामुळे आता काढायचं कसं आणि बाजारापर्यंत न्यायचं कसं? बाजारापर्यंत नेलं तर याला कवडी मोलाची किंमत मिळणार आहे, त्याच्यामुळं पूर्व मशागतपासून काढण्यापर्यंतचा खर्च आमचा झिरो झाला आहे। त्याच्यामुळं कर्जबाजारीपणा एवढा वाढलेला आहे सावकाराकडून। जे लागवड केलं त्याचे पण पैसे आपल्या नाही ना सर, जे लागवडी केले आहे त्याचासुद्धा आम्हाला 1 रुपया मिळणार नाही। आता सावकाराकडून कर्ज घेऊन आम्ही लागवड करण्यात आलेला जो खर्च आहे तो देखील शेतकऱ्यांच्या पदरात पडणार नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। आपण जर पाहिलं तर अवकाळी पावसाचा 30 दिवसामध्ये दुसऱ्यांदा फटका बसलेला आहे आणि भिजलेली आहे ज्वारी, त्यामुळं काळी पडत चाललेली आहे, त्यामुळे बाजारामध्ये देखील या ज्वारीला भाव मिळणार नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। ज्या ज्वारी पिकावरच शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो किंवा शेतकऱ्यांना ही ज्वारी जी आहे ती वर्षभर कुटुंबासाठी वापरावी लागते, तीच ज्वारी आणि गव्हाचं पीक जे आहे ते पूर्णपणे अडचणीत आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये ज्वारी पिकांचं नुकसान जे आहे ते लातूर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। महेंद्र जोंधळे, TVN मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।